पण जास्तच मी ग्लो करते ना, बर्थडे ग्लो आलाय. आजच्या दिवस आईच्या हातचं जेवण मिळालं असतं तर किती भारी झालं असतं. कशी दिसते मी कमेंट करून सांगा. अरे कुठे गेले? तर मी लहान होते ना तेव्हा. नमस्कार मंडळी अँड वेलकम टू सपनाज लाईफ. तर आज आहे 15 जून आणि उद्या आहे माझा बर्थडे. तर हा असणार आहे बर्थडे ब्लॉग. तर मला माझा बर्थडे पिंटरेस्ट थीममध्ये करायचा होता. तर त्याचं डेकोरेशन बाहेर सुरू आहे. मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन. तर अजून खूप काही बाकी आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला मी दाखवते केलेलं. अजून कॅन्डल वगैरे भरपूर काय काय लावायचं आहे. आणि हे जे तुम्हाला बो दिसत आहेत ना, ते कालच मी यूट्यूबवर बघून शिकले. कसं झालेच सांगा मला. आणि हे बनवायला खूप वेळ गेलाय माझा. हे सगळं सामान मी काल साताऱ्यातून आणले. मला रिंग लाईट घ्यायची होती, पण पूर्ण सातारा फिरले पण मला रिंग लाईट कुठंच नाही सापडली. शेवटी मग हा बल्ब आणलाय जो इतका छान उजेड देतोय मला. आणि मला रिंग लाईट भेटली नाही, त्याच्यामुळे मी हा बल्ब घेऊन आले. हा 30 वॅटचा बल्ब आहे. तर राहिलेलं डेकोरेशन मी कंप्लीट करते. इकडे पसारा बघा तुम्ही. तर चला आता मी पटकन बिफोरची रील शूट करते. मला त्याच्यानंतर मेकअप पण करायचा आहे, बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे. हो चला. A few moments later. ओके, बिफोरची रील शूट करून झाली. आता मी तयार होते पटकन. 2000 years later. तर रेडी झाले मी. कशी दिसते कमेंट करून सांगा. पण जास्तच मी ग्लो करते ना, बर्थडे ग्लो आलाय. माझा बर्थडे असतो जूनमध्ये, त्याच्यामुळे मी कुठं जाऊ शकत नाही कारण की बाहेर पाऊस पडत असतो. आता उद्या पण खूप पाऊस आहे, तरी सुद्धा आम्ही रिसॉर्टला बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलंय. तर बघूया, पावसाने साथ दिली तर आम्ही तिकडे पण जाऊ. माझ्या लक्षात नाही फायनल डेकोरेशन तुम्हाला दाखवायचं. मी तुम्हाला आता दाखवते. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर बर्थडे झालेला आहे माझा. आता मी सगळं आवडते पटकन. उद्याचा ब्रेकफास्ट. तर मी आता फ्रेश झाले आणि आता हे सगळं काढायचं मला. पटकन काढूयात. सगळं किती छान वाटतं. मला हे काढू वाटत नाही. डेकोरेशन करायला 2 तास लागले आणि हे जे सामान आणले ना त्याला मी एक 2-3 तास तरी घालवले साताऱ्यात. त्यातलं पण मला अर्धं सामान नाही भेटलं. ओके, तर साफसफाई झाली माझी. आता मी जेवण करते. बिर्याणी आणली आपण. ओके, तर जेवण झालं, सगळी साफसफाई पण झाली आणि जे काय सामान राहिलेलं ते म्हटलं की मी उद्या सेट करेन. पण मी म्हटलं की चला ठीक आहे, आत्ताच करून टाकते, उद्या पण करायचंच आहे. आणि थोडासा केक वगैरे पण सांडलेला खाली, मेणबत्तीचे ड्रॉप पण सांडलेले. तर मी फर्स्टच क्लीन करून काढली आणि थोडंसं राहिलं आहे ते 1 मिनिट दाखवते. थोडंसं सामान राहिलं आहे ना ते मी उद्या हे करेन, म्हणजे फक्त ठेवायचं राहिलं पिशवीमध्ये. आणि हा बुके किती छान आहे. हा बुके मला आप्पाने आणला आहे. किती छान आहेत फुलं. असं वाटतं ही अशीच राहील फुलं, पण सुकून जातील 2 दिवसांनी. थँक्यू अप्पा, आय लव्ह यू. मी म्हटलं होतं की सेलिब्रेशन 9-10 वाजेपर्यंत सगळं होईल आणि जास्तीत जास्त 11 वाजतील आणि त्याच्यानंतर मी झोपून जाईल. पण मी अप्पाला सामान पाठवलेलं साताऱ्यामध्ये. पाऊस होता खूप, त्यामुळे त्याला काही करतच नाही आलं. थांबवच लागलं. खूप लेट झाला आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 1:30. त्यामुळे मी हळूहळू बोलते. मी तुम्हाला दाखवते बाहेर. सेलिब्रेशन पण छान झालं आणि मला वाटलं नव्हतं की एवढं छान होईल. मला असं मागच्या वर्षी मला पिंटरेस्ट असं करायचं होतं फोटोशूट, पण ते नाही झालं. तर मी म्हटलं की चला यावर्षी तरी करूया. आणि मग ती माझी एक बकेट लिस्ट पूर्ण झाली. आणि मेन म्हणजे माझा जन्म झाला जूनमध्ये, त्याच्यामुळे दरवर्षी
पाऊस हा असतोच. मला कुठे बाहेर जाता येतच नाही, त्याच्यामुळे मी असं घरातच सेलिब्रेशन करते किंवा असं कॅफेत वगैरे. ठीक, आता मला माहीत नाही उद्याचा प्लॅन काय आहे, कारण की मी आत्ताच वेदर चेक केलं सातारचं, तर उद्या पाऊस आहे. बघूया आता उद्या काय होतं आहे ते. उद्याचा प्लॅन कॅन्सल झाला तरी काय हरकत नाही, कारण की माझा मनासारखं बड्डे सेलिब्रेट झालेला आहे. त्यामुळे ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. तर आता 2 वाजायला आले, तर आता मी झोपते. भेटूया सकाळी. बाय, गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग. आज आहे माझा बड्डे 16 हॅपी बड्डे स्वप्ना. तर आत्ता वाजले सकाळचे 9. येस, बड्डे दिवशी मी 9 वाजता उठले. गेस वॉट, मी रात्री किती वाजता झोपले असेल? मी झोपलेच नाही. मी सकाळी 6ला झोपले. म्हणजे जाणं आणि माझी झोपच लागत नव्हती, म्हणून मी एडिटिंग करत बसले. मी म्हटलं की एडिटिंग करायला लागल्यानंतर झोप तरी येईल, पण नाही झोप आली. आणि एडिटिंग करत 5:30 झाले. म्हटलं भाई आत्ता झोप, नंतर तुला सकाळ जाग नाही येणार. मग मी सकाळी 6ला झोपले आणि आत्ता वाजलेत 9 आणि मी चहा पिते आत्ता. आणि बाहेर तर तुम्ही बघितलंच की किती पाऊस येते. जास्त पाऊस झाला तर कदाचित मी रिसॉर्टचा प्लॅन कॅन्सल करेन, कारण असं पण माझा बड्डे झालेला आहे. इकडे मी स्टोरी टाकते चहा पिते. 1 hour later. आजच्या दिवस आईच्या हातचं जेवण मिळालं असतं तर किती भारी झालं असतं ना. इकडे मी आलू मटरची भाजी केली आणि चपात्या अजून बनवायच्यात. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 8 आणि दिवसभर पाऊस पडतोय, थांबलाच नाही बिलकुल. त्याच्यामुळे आम्हाला प्लॅन कॅन्सल करावा लागला. तर तोपर्यंत मी माझे व्हिडिओज आणि फोटोज एडिट करून घेतले. तर आत्ता पण आम्ही जाणार नव्हतो बाहेर, पण आपण म्हणलं की चल जेवायला जाऊया बाहेर. तर आत्ता पाऊस थांबला आहे आणि मी तुम्हाला दाखवते. पहिला आम्ही आता इस्कॉनला जाऊ आणि त्याच्यानंतर मग जेवायला जाऊ. लेट्स गो. आपण तर खूप मोठा पाऊस आला आहे. मला असं वाटतं आता गप मॅगी खाऊन झोपले असं तर बरं झालं असतं. तर दुपारी मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर मी रील, ब्लॉग आणि माझे काही फोटोज आहेत ते एडिट करत बसले. मी म्हटलं पाऊस जाईल म्हणजे पाऊस गेल्यानंतर जाऊया बाहेर, असं करत करत संध्याकाळ झाली. पण पाऊस काय जायचं नाव घेत नाही. आणि आत्ता बाहेर निघालो थांबल्यानंतर, तर आत्ता पण ह्याला यायचं आहे का मी जून महिन्यात जन्माला आले. हे पावसाळ्याचं तर जाऊ द्या, माझा बड्डे असतो 16 जूनला आणि 16 जूनला शाळा सुरू होतात. तर मी लहान होते ना, तेव्हा मी झेडपीला होते शिकायला. तिथे शिपाई वगैरे साफसफाईला नसायचे, तर जायचं पहिल्या दिवशी आणि साफसफाई करायची. आणि माझा बड्डे असायचा आणि मला असं वाटायचं की मी नाही करणार बड्डे दिवशी साफसफाई, तर मी 16 जूनला सुट्टी मारायची. तर मला सर लोक, मॅडम लोक बोलायचे की 1.5 महिना सुट्टी खाऊन पण तू 1 दिवस काय केलंस घरी. त्यांना कसं सांगू माझा बड्डे, मला साफसफाई नाही करायची. आणि या टॉपवरती व्हाईट लेगीज आहे, पण मी ब्लॅक घातलं आहे, कारण की जर पावसाळ्यात व्हाईट लेगीज घातला ना तर ते ब्लॅकच होणार, त्यापेक्षा ब्लॅकच घाला. तर पाऊस कमी झाला आहे, पटकन जाऊन येतो. आणि मला नाही वाटत का इस्कॉन ओपन असेल, बंद झाला असेल कधीच. मला थोडे पावसाला वाटते की मी भिजावं, कारण की पावसाळा आल्यापासून मी काही भिजले नाही. हे तरी मंदिर चालू आहे का? आरती चालू आहे. काय करायचं, पेस्ट्रीज नाही की आता. चलो फिर अभी काय करायचं, चला बघूया काय करायचं. कोकण स्वाद वारणं उडून जायचे मी. अरे कुठे गेले?
टेबल कुठे गेले? अभी अभी क्या करने का? तरी म्हटलं महिना बंद का बंद केलं? बंद का केलं? अच्छा नाही, मला जास्त काही भूक नाही, मी जास्त नाही खाणार. मस्त लागते. मी पहिल्यांदा खाते, मला माहिती नाही चांगलं लागतं एवढं. मला पनीर चिल्लीपेक्षा दाल खिचडी खूप आवडली. बिल्डिंगमध्ये लाईट गेले. तर जेवण करून आम्ही घरी आलो आणि 15-20 मिनटं वाट बघितली मी लाईटची. मला नाही वाटत की लाईट येईल म्हणून. आणि आता मी नाही वाट बघू शकत हिची, कारण की मला झोपायचं आहे. काल पण माझी झोप नाही झाली आणि आज पण दुपारी मी नाही झोपले. आणि माझं उद्या मेकअप शूट आहे. उद्या सकाळी 10:30 वाजताचा कॉल टाईम आहे मला. तर आता मला खूप झोप आली, तर मी पटकन झोपते. भेटूयात आपण उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग. तर जसं की काल मी तुम्हाला सांगितलं की आज आहे माझं मेकअप शूट. तर आत्ता वाजले सकाळचे 10 आणि सकाळी 6:30ला मी उठलेले. तरी सुद्धा लाईट नव्हते. मला माहित नाही रात्रीची आली होती की नव्हती. आणि आज आहे मंगळवार आणि जे सातारकर असतील ना त्यांना माहीत असेल की मंगळवारी लाईट नसते. माझा मोबाईल चार्ज नव्हता, तर मी कसं शूट करणार मला माहीत नव्हतं. आता मग तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. पण लकीली लाईट आली. तर आज मी बनवले चपाती आणि भेंडीची भाजी. मी तुम्हाला दाखवते. चपाती, भेंडीची भाजी. तर आज जी मेकअप आर्टिस्ट माझा मेकअप करणार आहे ना, तिचं नाव आहे पूजा वाल्मिक. लास्ट टाइम तिने मला DM केला होता, तेव्हा मी म्हणजे आज तिने मला DM केला आणि उद्या मी पुण्याला शिफ्ट होणार होते. तर मी तिला म्हटलं की अरे नाही पॉसिबल होणार. तर त्याच्यानंतर मग आता ठरलं मेकअप शूट करायचं. आणि पूजा आणि मी पर्सनली भेटलेलो नाही आतापर्यंत, पण मी फोनवरती बोलले तिच्याशी. तर तिचा स्वभाव एवढा भारी आहे ना, मी तुम्हाला गेल्यावरती दाखवेन कोण मेकअप करणार आहे ते. चला जाऊया आपण, कारण की पाऊस थांबलाय. चलो, माझ्याकडे वेळ होता म्हणून मी एक रील पोस्ट केली आणि आता फोटो मी आल्यावरती पोस्ट करणार. आणि आता जाताना मी इस्कॉनला जाईन, कारण की काल मला जायला नाही भेटलं. चलो. चलो भाई, पाऊस नाही तोपर्यंत लवकर पोचू. 6 वाजता. बाय. पोचले आता मी अकॅडमीवरती. इथे डेमो लुक होणार आहे माझ्यावरती. मी तुम्हाला दाखवते अकॅडमी. तर हा ब्लाऊज आहे आणि हा खूप जास्त हेवी आहे. तर हा मी घालून बघते, मला दिसतोय का इथं स्टिच करायला. परफेक्ट. तर हे आउटफिट आहे. ही साडी ग्रीन कलरची, हे बहुतेक शॉल आहे आणि ही ज्वेलरी फ्रेममध्ये आहे, इकडून आहे. तर ही आहे पूजा वाल्मिक आणि ही आज माझा मेकअप करणार आहे. कुठला लुक करणार आहे आपण? हळदी लुक. ओके. आणि या आहेत तिच्या स्टुडंट. हाय. आणि त्या आरशामध्ये मी दिसते तुम्हाला. तर बघूयात आता फायनल लुक कसा होतोय. सेम घ्या, मग तिरकं जरी असेल तरी ते आपल्याला स्ट्रेट करता येते. फक्त स्ट्रेट करायचं. मी नको म्हटलंय तरी हे जेवायला घातले मला. नको म्हटलंय तरी तुम्ही मला जेवायला घातले. माझं पण सेम आहे. मी बाहेर गेला शूटला कोल्ड्रिंकच असते मी, कारण की मला जातच नाही. हे सगळं काढल्याशिवाय ना जेवणच जेवण जात नाही. केस खूप खेचले जात नाहीत ना, तर या साईडचे थोडे इकडे ना. हां. कशी दिसते मी? कमेंट करून सांगा. कोण म्हणताय?
मेकअप आर्टिस्ट बोलले ना. ओके, तर आता इथलं शूट झालं आहे. आता इकडे शूट करतो आम्ही. ओके, तर शूट झाले माझं आता. आता मी सगळं चेंज करते. हे मी काढते. हे येतं मग. लाईटचं बघ नाही. चलो, शूट झालंय माझं. आता मी घरी निघाले. चल जाते मी. हो बाय बाय. चलो बाय बाय. बाय बाय. नीट जा. हां. तर शूट खूप छान झालं आणि आत्ता आलो आम्ही दादामध्ये बिर्याणी खायला आणि मी खूप दमले आता. बिर्याणी खाणार आणि घरी जाऊन झोपणार आहे. तर आम्ही ऑर्डर दिले चिकन 65 आणि बिर्याणी. बघूया आता कधी येते बिर्याणी. 9,000 years never. चिकन 65 आणि बिर्याणी हे माझ्याकडून सांडलं आत्ता. Quality. जेवण झालेलं आहे आमचं. आपण हे काय केले? हां, घर आहे का आपलं? बरं ते एवढी झोप आली ना. पाऊस हो किती भिजला बघू. तर घरी पोचले मी आणि इथं बिल्डिंग जवळ आल्या होत्या आणि भिजलो. आणि इकडे सकाळची थोडीशी भांडी राहिली ती घासून घेते पटकन. तर हा होता माझा बड्डे ब्लॉग आणि याच्यामध्ये मी मेकअप शूट ॲड केलं कारण की मला तो सेपरेट ब्लॉग नव्हता बनवायचा म्हणून. आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इंस्टाग्रामवरती एवढ्या गोड गोड शुभेच्छा दिल्यात आणि DM मध्ये पण खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांना रिप्लाय देणं बाकी आहे अजून. मी जसं टाईम भेटतो तसं मी रिप्लाय देते. आणि आज होतं माझं मेकअप शूट आणि खूप लोकांनी मला विचारलं की तू पेड शूट करतेस का? तर हो, मी पेड शूट करते. तर आज माझा मेकअप पूजा वाल्मिकने केला होता आणि खूप छान मेकअप केला होता तिने. तर तिचं काम ना खूप छान आहे. म्हणजे तिचं ना बारीक बारीक गोष्टीवरती खूप लक्ष आहे की जास्त नको व्हायला, हे कमी नको व्हायला, बेस डार्क नाही झाला पाहिजे. आणि स्पेशली सांगायचं झालं तर ती खूप छान शिकवते स्टुडंटला तिच्या. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकर सबस्क्राईब करा. तुम्ही काय करताय? पटापट सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.